आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्याचं नाव घेतलं की राजकारण तापतं, न्यूज चॅनल्सवर डिबेट सुरू होतात आणि सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड होतात. हो, आपण बोलतोय गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल. हे नाव गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं गाजलं की कोणी म्हणतं हे भाजपचं शस्त्र आहे, तर कोणी म्हणतं वादात राहणं हाच यांचा राजकीय टॉनिक आहे. पण खरं सांगायचं झालं, गोपीचंद पडळकरांचा प्रवास साधा नाही. सिने अभिनेते म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज थेट विधान भवनापर्यंत पोहोचला आहे. पण ह्या प्रवासातले टप्पे हे सामान्य नाहीत. प्रत्येक टप्प्यामागे आहे संघर्ष, विरोध, टीका आणि चांगलीच राजकीय गणितं. गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मले. धनगर समाजातून आलेले, आर्थिकदृष्ट्या मागे पण बोलण्याची आणि लढण्याची ताकद मात्र अफाट. त्यांच्या घरात ना मोठं राजकीय पार्श्वभूमी ना आर्थिक पाठबळ, पण तरीही एक गोष्ट होती, ती म्हणजे स्वतःवर विश्वास. अनेक वेळा पडळकर म्हणालेत, मी लढण्यासाठी आलोय, झुकण्यासाठी नाही. आणि हेच त्यांच्या राजकीय प्रवासाचं सार आहे. लोक विसरतात, पण गोपीचंद पडळकर सुरुवातीला अभिनय क्षेत्रात होते. मराठी सिनेमांत आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. लोकांना ओळख मिळाली, पण त्यांना हवं होतं ते वेगळंच. लोकांशी थेट संवाद साधायचा, समाजासाठी काम करायचं. तेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. पण हे पाऊल साधं नव्हतं. त्यांना माहीत होतं, राजकारणात टिकायचं असेल तर आवाज उठवावा लागेल. गोपीचंद पडळकरांचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं तेव्हा त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर थेट हल्ले सुरू केले. त्यांची भाषाशैली खालची होती का? हो, काही वेळा ती मर्यादा ओलांडणारी होती. पण तीच त्यांची ओळख बनली. जिथे सुसंस्कृत नेते सटल भाषेत बोलतात, तिथे पडळकर बोलतात, सरळ, आक्रमक आणि भेडस्त. भाजपने हे ओळखलं की हे व्यक्ती शरद पवारांना टोचू शकतात आणि त्यामुळे धनगर समाजात आपलं स्थान मजबूत करता येईल. याच कारणामुळे पडळकरांना भाजपने मोठं केलं. त्यांना व्यासपीठ दिलं, मंच दिला आणि माईक दिला. धनगर समाज हा मोठा आणि प्रभावी समाजगट आहे. आरक्षणाच्या मागण्या, अन्यायाविरुद्ध आंदोलनं हे सगळं सुरू असतानाच गोपीचंद पडळकर या समाजातून एक नेता म्हणून पुढे आले. लोक म्हणू लागले, आमचा नेता गोपीचंद. पण राजकारणात फक्त भावना पुरेशा नसतात. तेथे बुद्धी, राजकीय गणितं आणि योग्य शब्दांची गरज असते. आणि तिथे पडळकर अनेकदा वादग्रस्त ठरले. आता प्रश्न येतो की शरद पवारांनंतर गोपीचंद पडळकरांचा ट्रॅक जयंत पाटील यांच्याकडे का आला? यामागचं कारण साधं नाही. सांगली जिल्ह्यात एका इंजिनियर अवधूत वडार यांचा मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला होता. प्रथमदर्शनी आत्महत्या मानली गेली, पण कुटुंबियांचा आरोप होता की हा घातपात आहे. अवधूत वडार हे पडळकरांच्या मतदारसंघात काम करत होते, पण मूळचे जयंत पाटलांच्या भागातील म्हणजे इस्लामपूरचे. वडार कुटुंबानं जयंत पाटलांच्या नावाचा उल्लेख केल्यावर पडळकर लगेच पुढे आले आणि थेट आरोपांच्या फैरीत झाडल्या. या घटनेनं सांगलीचं राजकारण अक्षरशः हलवलं. पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा नवा संघर्ष सुरू झाला. पडळकरांना माहीत आहे, प्रसिद्धी म्हणजे शक्ती. त्यांनी अनेकदा म्हटलं आहे, बदनाम झाले तरी काय झालं, नाव तरी झालं पाहिजे. आज पडळकरांविरोधात कितीही लोक बोलले तरी त्यांचं नाव सर्वत्र आहे. न्यूज, सोशल मीडिया, गावोगावी चर्चा, हेच त्यांचं अस्त्र आहे. त्यांचं वक्तृत्व जरी तीक्ष्ण असलं तरी ते बोलतात तसं जसं सामान्य माणूस बोलतो, थेट, खड्या भाषेत आणि भावनेनं भरलेलं. भाजपसाठी गोपीचंद पडळकर हे एक दुधारी शस्त्र आहेत. एकीकडे ते विरोधकांना घेरतात, तर दुसरीकडे त्यांच्या वक्तव्यांनी सत्ताधाऱ्यांनाही अडचणीत आणतात. पण तरीही भाजपा त्यांना पूर्णपणे बाजूला करू शकत नाही. कारण पडळकर हे फक्त नेते नाहीत, ते एक सिम्बॉल झालेत. विशेषतः धनगर समाजासाठी त्यांना आवरला म्हणजे त्या समाजाच्या भावना दुखावणं. आणि म्हणूनच भाजपही त्यांना कंट्रोल न करता सहन करते. या संघर्षामागे केवळ वैयक्तिक राग नाही, तर राजकीय धोरण आहे. जयंत पाटील यांचं सांगलीत प्रचंड वर्चस्व आहे, पण पडळकर त्याच जिल्ह्यात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करू पाहतात. हे दोन प्रवाह एकमेकांना भिडल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणात स्पेस बनवायची असेल तर एखाद्या मोठ्या नावावर हल्ला करावा लागतो. तेच पडळकरांनी केलं. आता प्रश्न असा की पडळकर बोलणं थांबवतील का? बहुधा नाही, कारण त्यांचं बोलणंच त्यांचं अस्त्र आहे. भविष्यात ते भाजपमध्येच टिकतील की स्वतःचा नवा मार्ग घेतील हे सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की, पडळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणात वादग्रस्त असले
तरी अनइग्नोरेबल आहेत. राजकारणात टिकायचं असेल तर लोकांच्या मनात राहणं गरजेचं असतं आणि गोपीचंद पडळकर यांना हे तंत्र चांगलं माहीत आहे. ते नेहमी चर्चेत असतात, कधी टीकेमुळे, कधी वक्तव्यांमुळे, पण मौनाने नाही. भविष्यात ते महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती भूमिका निभावतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मित्रांनो, गोपीचंद पडळकर या नावामागचं राजकारण, वाद आणि प्रभाव तुम्ही ऐकलात. तुमचं मत काय आहे? ते वादग्रस्त आहेत का प्रभावशाली? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण, सखोल आणि राजकीय विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.